चुलत भाऊ आणि बहीण सोशल मीडियावरील संपर्कातून प्रेमात पडले। तथापि जेव्हा दोघे समोरासमोर आले तेव्हा मुलीने दूर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाला कोणत्याही किमतीत तिच्याशी लग्न करायचे होते। जेव्हा तो यशस्वी झाला नाही तेव्हा भावाने काल संध्याकाळी त्याच्या चुलत बहिणीला बोलण्याच्या बहाण्याने शेतावर बोलावले आणि तिला पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव आणला। जेव्हा मुलीने नकार दिला तेव्हा प्रेमात पडलेल्या मुलाने त्यावर बेकायदेशीर शस्त्राने गोळी झाडली, जी मुलीच्या पोटात लागली। ही गोळी शरीरातच अडकली। गोळीचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य शेतात पोहोचले आणि मुलीला पोरसा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले। तिची प्रकृती पाहून आणि प्रथमोपचार दिल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला उपचारासाठी मोरेना येथे पाठवले, परंतु गोळी अजूनही तिच्या शरीरात असल्याने मुलीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिला मोरेनाहून ग्वाल्हेरला उपचारासाठी हलवले। या संदर्भात पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला। खरं तर जिल्ह्यातील पोरसा पोलीस स्टेशन हद्दीतील शेरपूर येथील रहिवासी रामवीर राठोड काही वर्षांपूर्वीपर्यंत बीडमध्ये राहत होते। त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या सोबत होते। त्यांच्या सोबत त्याची पत्नी धनवंती, मुलगी आरती आणि मुलगा दीपक हे राहत होते। सुमारे 5 वर्षापूर्वी रामवीर राठोड त्यांच्या कुटुंबासह शेरपूर या गावी आले। काही काळासाठी आरती सोशल मीडियावरील एका तरुणाच्या संपर्कात आली। दोघांमध्ये दीर्घ गप्पा सुरू झाल्या। फोनवर संभाषण दरम्यान आम्ही एकमेकांना ओळखू शकलो नाही। मोबाईलवरून सतत संपर्कात राहिल्यामुळे ते दोघेही प्रेमात पडले। तथापि जेव्हा तो तरुण आणि ती तरुणी एकमेकांसमोर आली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले। जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा दोन्ही चुलत भाऊ बहिणी नाते पुढे नेण्याबाबत द्विधा मनस्थितीत होते। मुलीने हे नाते संपुष्टात आणले, परंतु तिचा चुलत भाऊ कुलदीप कोणत्याही किमतीत त्याच्या चुलत बहिणीशी लग्न करण्यावर ठाम होता। यावरून दोघांमध्ये वाद झाला। हे प्रकरण कुटुंबापर्यंत पोहोचले होते। कुटुंबाने कुलदीपचे लग्नही निश्चित केले, परंतु या वादामुळे त्याचा साखरपुडाही मोडला। दरम्यान मुलीचे लग्न ठरले। मुलीचे लग्न येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणार होते। एका बाजूला रामवीर राठोड मुलीच्या लग्नाची तयारी करत होता, दुसरीकडे कुलदीप या लग्नावर खुश दिसत नव्हता। चुलत भाऊ कुलदीपनं काल संध्याकाळी मुलीशी बोलण्यासाठी तिला शेतावर बोलावले। कुलदीपने शौचाच्या बहाण्याने शेतात पोहोचलेल्या मुलीशी लग्न करण्याबद्दल बोलले। यासाठी तो तिला सोबत घेऊन जाण्यास तयार होता, पण मुलीने कुलदीपचा प्रस्ताव नाकारला। याचा राग घेऊन कुलदीपनं मुलीवर गोळी झाडली। ती मुलगी रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे। त्याचवेळी आरोपीला पकडण्यासाठी पोलीस छापे मारत आहेत।